कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील स्वामी भक्त प्रसाद जाधव आणि परिवाराच्या वतीनं दरवर्षी चौंडेश्वरी हॉल इथं स्वामी समर्थ चरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन केलं जातं। यावर्षी 14 डिसेंबरला पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून चरित्र पारायणाला सुरुवात झाली। सुमारे 1000 भाविकांनी श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचं पारायण केलं। सायंकाळी महाआरती होऊन सागर जोशी यांच्या अधिपत्याखाली अन्य धार्मिक विधी पार पडले। या उपक्रमासाठी माधुरी काटकर, यशस्विनी जाधव, मुकुंद काटकर, गुरुबंधू परिवार आणि स्थानिक नागरिकांचं सहकार्य लाभलं। हातकणंगले तालुक्यातील हारोंडी इथले 70 वर्षीय अशोक पाटील सेरावड या मार्बल दुकानात काम करत होते। सोमवारी दुपारी ते पत्र्याच्या शेडवरील कचरा साफ करत होते। अचानक जीर्ण झालेला पत्रा तुटला आणि ते छतावरून जमिनीवर पडले। गंभीर जखमी झालेल्या अशोक पाटील यांच्यावर कोल्हापुरातील दवाखान्यात उपचार सुरू होते, मात्र मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला। अशोक पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे। या दुर्घटनेमुळे हालोंडी गावावर शोककळा पसरली आहे। 1917 साली दीक्षित गुरुजींनी स्थापन केलेल्या विद्यापीठ शिक्षण संस्थेचा गौरवास्पद इतिहास आहे। शिक्षणातून एक पिढी निर्माण करण्याचं भाग्य मिळालं, असे उद्गार संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी काढले। दीक्षित गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी एस.बी. सोनार यांनी दीक्षित गुरुजींच्या कार्याची माहिती दिली। तसंच विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेच्या अध्यायाचं पठण केलं। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या विविध स्पर्धा झाल्या। यावेळी किरण रेडेकर, वरुणराज शिंदे, विजयराव नगरशेठ, प्रदीप मगदूम आणि शिक्षक उपस्थित होते। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं जिल्हास्तरीय चर्मकार मेळावा घेण्यात आला। संत रोहिदास यांच्या प्रतिमा पूजनानं मेळाव्याला प्रारंभ झाला। यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील व्यक्तींचा माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष दीपक खांडेकर यांनी महासंघाच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजताई बिसुरे, आमदार अशोकराव माने, दुर्वास कदम, भूपाल शेटे, सुखदेव सातपुते, दगडू माने, संजय जाधव यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडून आज शाहू स्मारक भवन उभारण्यासाठी 4 लाखाचा आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 4 लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर यांनी बँकेच्या वाटचालीची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली। जनसामान्यांची बँक म्हणून कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनं अनमोल योगदान दिल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं। यावेळी बँकेचे उपाध्यक्ष जयसिंग माने, संचालक ॲडव्होकेट्स प्रशांत शिंदे, मधुसूदन सावंत, नंदकिशोर मकोटे, ॲडव्होकेट यशवंतराव साळुखे, नामदेवराव कांबळे, दीपक चव्हाण, सचिन कुलकर्णी, विजयकुमार बोरगावकर उपस्थित होते। कोल्हापुरातील शान फाउंडेशनच्या वतीनं गेल्या 5 वर्षांपासून T20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यंदा शाहूपुरी जिमखाना आणि शिवाजी विद्यापीठाच्या मैदानात हे क्रिकेट सामने होणार आहेत। या स्पर्धेचं उद्घाटन कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्या हस्ते, तसंच चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आनंद माने, कॉम्रेड दिलीप पवार, ॲडव्होकेट विजय माने, उद्योजक अमर वडाम यांच्या उपस्थितीत झालं। यावेळी शांत फाउंडेशनचे अनिल शिंदे, मधु बामणे, रणजित इंदुलकर, राजाराम कुलकर्णी, सुजय पवार, मुकुंद यादव, विजय कोंडाळकर, राजू भोसले, प्रसाद मिराशी, संग्राम पाटील, राजू पठाण उपस्थित होते। इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे। त्यानुसार शहरातील विविध राजकीय पक्षांचे डिजिटल फलक काढले जातील, तसंच विकास कामांच्या उद्घाटनांचे फलक झाकले जातील असा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकानं इचलकरंजीतील विविध ठिकाणी लावलेले डिजिटल फलक काढले, तसंच राजकीय नेत्यांची छबी असलेले सर्व फलक काढले जात आहेत। इतकंच नव्हे तर शासकीय आणि महापालिकेच्या विविध इमारतीवरील उद्घाटनांचे फलकही झाकण्यात येत आहेत। एकीकडे रस्त्याकडेला कचरा फेकणारे अनेक विकृत मानसिकतेचे लोक आपण पाहतो, तर दुसरीकडे आपलं शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था दिसतात। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ, राजाराम तलाव ते सरनोबतवाडी या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड कचरा साचला होता।
घाटगे पाटील ग्रुपच्या सुमारे 70 ते 80 कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर स्वच्छता मोहीम राबवली आणि सुमारे 200 मोठ्या बॅग कचरा संकलन केलं. घाटगे पाटील ग्रुपनं स्वखर्चातून हा कचरा साफ केल्याचं सांगण्यात आलं. या उपक्रमाची प्रशंसा होतीये.